सुख कसं द्यायचं, कसंही द्या, पैशानी द्या, प्रेमाने द्या, मानाने द्या, कसंही द्या, लोकांना सुख देत राहा, बस तुमच्याकडे सुख परत येईल, भरभरून येईल. आपले जे अब्दुल कलाम, आपले प्रेसिडेंट, माजी प्रेसिडेंट अब्दुल कलाम साहेबांना एकदा विचारलं कोणी की तुम्ही एवढे फ्रेश कसे, ह्या वयामध्ये एवढे फ्रेश आणि एनर्जेटिक कसे काय? तर त्यांनी काय सांगितलं की मी फक्त देण्याचा विचार करतो म्हणून मी फ्रेश असतो. बघा, साधं उत्तर दिलं त्याने, एका उत्तरामध्ये सगळं जीवनविद्येचं तत्त्वज्ञान भरलेलं आहे. त्यांनी काय उत्तर दिलं, मी फक्त देण्याचा विचार करतो, घेण्याचा नाही. ते सांगितलं त्यांनी एवढं सांगितलं, मी फक्त देण्याचा विचार करतो त्यामुळे मी फ्रेश असतो. तुम्हाला खरं सांगतो, देण्यामध्ये फ्रेशनेस असतो, देण्यामध्ये ग्रेस असते, देण्यामध्ये आनंद असतो. कारण दिल्याने आहे ना, तुम्ही लोकांच्या चेहऱ्यावर जो समाधान बघता त्यांनी आपल्याला समाधान होतं. तुम्ही करून बघा, एखाद्या माणसाला तुम्ही दिल्यानंतर तो जो आनंद होतो त्याला, त्या आनंदाने आपण पण आनंद आपल्याला होत असतो. म्हणून सुख द्या, सुख घ्या, असं सद्गुरूंनी सांगितलं. मग देण्याने काय, काही द्या म्हणा. कलाम साहेब म्हणतात तुम्ही फक्त देत राहा. देण्यामध्ये ग्रेस आहे, देण्यामध्ये आनंद आहे, देण्यामध्ये फ्रेशनेस आहे, देण्यामध्ये एनर्जी आहे, देण्यामध्ये सर्व काही आहे. आणि घेण्यामध्ये संघर्ष आहे, लक्षात ठेवा. घेण्यामध्ये स्ट्रेस आहे, घेण्यामध्ये संघर्ष आहे, घेण्यामध्ये दुःख आहे, लक्षात ठेवा. कारण जेव्हा आपण घेतो ना तेव्हा संघर्ष होतो. घेताना बघा, घेताना संघर्ष असतो, कारण प्रत्येकाचं त्याच्यावर लक्ष असतं की मला मिळालं पाहिजे. सगळे त्याच्यावर तुटून पडतात. एकच टेंडर निघालं की सगळे त्याच्यावर तुटून पडतात. संघर्ष. देण्यामध्ये कोण तुटून पडत नाही. देण्यासाठी कोणाचा प्रॉब्लेम नाही आहे, कारण देण्याचे हात कमी असतात, घेणारे हात खूप खूप असतात. म्हणून देताना काही त्रास नाही, संघर्ष नाही आहे, पण येण्याची व्यवस्था त्याच्यामध्येच आहे. घेण्याची वेगळी गरजच नाही. हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण घेण्याचाच प्रयत्न करतो, घेण्याचा. आणि घेणं म्हणजे काय होतं, भांडणं, मारामाऱ्या, स्पर्धा याच्यामध्ये पडलेलं असतो. स्पर्धा म्हटल्यानंतर मला अब्दुल कलाम साहेबांचं अजून एक गोष्ट आठवते. त्याला एकदा मीडिया त्याला भेटायला गेली होती, तेव्हा त्यांनी मीडियाला काय सांगितलं, तुम्ही देशाचे प्रोग्रेसमध्ये पार्टनर व्हा, एकमेकांशी स्पर्धा करू नका. त्यांनी काय सुंदर सांगितलं की स्पर्धा करू नका, पार्टनर इन प्रोग्रेस व्हा, देशाचे पार्टनर व्हा. आणि पार्टनर कशामध्ये, देशाचा प्रोग्रेस करण्यामध्ये तुम्ही एकमेकांचे पार्टनर व्हा. म्हणजे काय, याचा अर्थ की तुम्ही एकमेकांच्या मागे लागू नका किंवा एकमेकांचं हे वाईट करू नका. तुम्ही देशासाठी काय चांगलं आहे ते तुम्ही करत राहा, तुम्हाला देशासाठी देशाचा प्रोग्रेस बघायला मिळेल. आणि हेच आपल्यामध्ये सुद्धा आहे. प्रत्येक बिझनेसमॅन असू दे, कोणी असू दे, त्यांनी देशाचा विचार जर केला, देशाचा प्रोग्रेस मी करीन म्हटलं, तर स्पर्धेमध्ये संघर्षच येणार नाही. स्पर्धा म्हणजे काय असतो, एकमेकांना कमी करण्याचा प्रयत्न नाही करायचा. स्पर्धा म्हणजे आपण कसे पुढे जाऊ एवढंच बघायचं असतं. दुसरा कसा मागे राहील हे बघायचं नसतं कधीच. म्हणून स्पर्धेच्या जगामध्ये सुद्धा सद्गुरूंचं तत्त्वज्ञान तेवढंच खरं आहे, लक्षात ठेवा, तेवढंच खरं आहे. तुम्ही फक्त देण्याचा विचार करून पुढे जात जा आणि व्यापक हेतू ठेवा. व्यापक म्हणजे समजलं ना, मी जे करतोय काम, त्या कामातनं देशाचा प्रोग्रेस होणार आहे, देशाची प्रगती होणार आहे, हा विचार ठेवून तुम्ही जर केलं तर तुमची प्रगती होणार, हे लक्षात ठेवा. मला लोक सांगतात रिसेशन आहे. विचार सतत रिसेशन आहे, आज माल उठत नाही आहे, ऑर्डर्स मिळत नाही आहे, नाही म्हणत राहतात. रिसेशनचा विचार करू नका. मी जे करणार, चांगली क्वालिटी करीन, चांगली प्रॉडक्टिव्हिटी सर्व्हिस देईन, मी लोकांना सगळ्यात बेस्ट द्यायचा प्रयत्न करीन, तुमच्याकडे ऑर्डर्स धावत येतील. बघा, तुम्हाला खरं काही करायचं नाही आहे, फक्त मनोवृत्ती बदलायची. वृत्ती काय पाहिजे आधी, देण्याची आणि व्यापक हेतू. देताना, करताना, काम करताना. आजकाल आपल्याला कामाचा कंटाळा आहे. आपली मराठी माणसं कामाला कंटाळतात. हे मी का सांगतो तुम्हाला, इथे एकीकडे आम्हाला बिझनेसमन सांगतात आम्हाला माणसं मिळत नाहीत, कामाला माणसं मिळत नाही, हा प्रॉब्लेम आहे लोकांना. आणि इथे काम न करणारी माणसं नुसते आराम करत बसलेली आहेत, पण काम करत नाही आहेत. म्हणून आपल्याला आहे ना,
आळशीपणाची सवय झालेली आहे. काम कष्ट करण्याची सवय आपल्यामध्ये नाही आहे. म्हणून आपण जर कष्ट केले नाही ना तर मग इतर प्रांतातले लोक येऊन ते कष्ट करून पैसा मिळवतात आणि मग आपण त्या प्रांताच्या विरुद्ध आपण बोलतो. तुम्ही कष्ट करा ना, तुम्हाला कोण नाही म्हणतो, तुम्ही कष्ट करणार नाही. म्हणून कामाचा कंटाळा करू नका, अभ्यासाचा कंटाळा करू नका. हे सगळे कंटाळा आहेत ना भाग्याला टाळं लावतील. तुमच्या लक्षात ठेवा, भाग्याला टाळं लावतील. म्हणून आपल्या माणसांनी लक्षात ठेवा, पहिला अभ्यास मग बाकी सगळं. प्रेम बीम सगळ्या गोष्टी नंतर. पहिलं तरुणांसाठी मी सांगतो, पहिला अभ्यास करा. हे अभ्यास करता करता प्रेम करता, मग अभ्यास राहतो बाजूला. काय चाललं आहे? त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेवर केल्याच पाहिजे. मग तुम्हाला प्रेम करण्यासाठी संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे. प्रेम करण्यासाठी संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे. पहिला अभ्यास करून काहीतरी शिक्षण घ्या, काहीतरी व्हा, मोठे व्हा. मग लोकच तुमच्याकडे येतील मुली घेऊन, आमच्या मुलीला घ्या म्हणून. मुली तुमच्या मागे लागतील. कधी? फुगा पाडल्यानंतर नाही. लोकांना वाटतं ते गोल गोल फुगे मारले की लोक मुली मागे लागतील. थोडे दिवस लागतील. एक आमची गोष्ट घडलेली सांगतो. एक मुलगा IAS परीक्षेला बसला होता. ते UPSCच्या परीक्षेला हुशार होता, एकदम हुशार. आणि UPSCच्या परीक्षा, पहिली परीक्षा पास झाला, नंतर दुसरी परीक्षा पास झाला. त्यामुळे काय त्याची वट वाढली मुलींमध्ये. सगळ्या मुली मागे लागला, याचा अभ्यास मागे पडला. इंटरव्ह्यूला नापास. तो नापास झाला रे झाला. इथून टेलिफोन इंडेक्समधनं याचं नाव डिलीट झालं. मुली पण हुशार असतात, लक्षात ठेवा. मुली पण नाही, मुलीच हुशार असतात. आजकाल मुलीच हुशार आहेत, स्मार्ट आहेत मुली. पण ओव्हर स्मार्ट होऊ नका. म्हणून फुगे पाडून तुमचं काही होणार नाही, लक्षात ठेवा. अभ्यास करून होणार. शिक्षण, राजकारण करायचं असेल तर शिक्षण पाहिजेच. बिझनेस करायचं तरी शिक्षण पाहिजेच. नोकरी करायची शिक्षण पाहिजेच. कुठल्याही गोष्टीसाठी शिक्षण लागतंच. मला मग उदाहरणं देतात. बिल गेट्सनी कुठे अभ्यास केला, ही उदाहरणं शोधून काढतात. ते आपल्याला शिकवतात ना. म्हणजे अभ्यास करून जी मोठी झाली माणसं त्याच्याबद्दल बोलत नाहीत. अभ्यास न करता मोठी झालेली माणसं बोलतात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कुठलाही माणूस मोठा होतो तो ज्ञानाशिवाय होत नाही, लक्षात ठेवा. ज्ञानाशिवाय होत नाही. ज्ञानाचं सर्टिफिकेट त्याच्याकडे नसेल पण ज्ञान मात्र जरूर असेल, हे लक्षात ठेवायचं. बिल गेट्सकडे जे ज्ञान आहे ना त्याच्याकडे सर्टिफिकेट नसेल, PhDचं सर्टिफिकेट नसेल, पण त्याच्याकडे ज्ञान मात्र भरपूर आहे. कारण ज्ञानाशिवाय प्रगती होऊ शकत नाही. सर्टिफिकेट म्हणजे ज्ञान नाही, हे पुन्हा लक्षात ठेवा. तुम्ही मोठे PhD झाला असाल किंवा मोठे MTech आणि ME झाला असाल, पण तुम्हाला जर ज्ञान नसेल, कारण मार्क मिळवणं सोपं असतं. मार्क मिळवायला काय जास्त मोठं लागत नाही. घोका आणि ओका हे मार्क मिळवण्याचं तत्व आहे. पण त्यांनी ज्ञान मिळत नसतं. आणि माणूस जो मोठा होतो तो ज्ञानानेच होतो, लक्षात ठेवा. कारण एकदा नोकरीला तुम्हाला एंट्रीला मार्क बघतात, डिग्री बघतात, नंतर तुमची डिग्री कोणी बघत नाही. ती फाईलमध्ये असते, त्या ऑफिसच्या फाईलमध्ये असते. त्याच्यानंतर बघतात ते तुमचा परफॉर्मन्स, तुमची माणसं जोडण्याची कला, टीम बिल्डिंग कसे करतात, तुमचं लिडरशिप क्वालिटीज, तुमचं प्रेझेंटेशन क्वालिटीज, हे सगळं बघतात. म्हणून तुमचं ज्ञान किती आहे, ते ज्ञान तुम्ही कसं वापरता कंपनीमध्ये, कंपनी मोठी होण्यासाठी त्याचा कसा उपयोगी पडतो, हे सगळं बघतात नंतर. म्हणून नुसतं मार्कानी माणूस मोठा होत नाही, ज्ञानानेच माणूस मोठा होतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून मार्क तुमच्या मागे लागतील. सगळ्या गोष्टी आपल्या मागे लागल्या पाहिजे, लक्षात ठेवा. ज्ञान मिळवलं, मार्क तुमच्या मागे. खूप जॉब्स अवेलेबल आहेत पण काम नाही करायचं. आम्हाला जॉब एकदम मोठा पाहिजे. छोटे जॉब आम्ही नाही करत, छोटे जॉब दुसऱ्यांसाठी. म्हणून ते जा, तर त्याच्या अगोदर ज्ञान घ्या. चांगले मोठे व्हा, यशस्वी तुमच्या शिक्षण घ्या आणि मग जाऊन समाजकारण करा. राजकारण म्हणजे समाजकारण. आणि ते कसं ज्ञानातून व्हायला पाहिजे. तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही लोकांना सुखी करू शकाल, नाही तर करू शकत नाही. म्हणून ज्ञानातूनच पुढे तुमचा बिझनेस चांगला होईल, सगळं काही चांगलं होईल. म्हणून अभ्यासाचा कंटाळा करू नका, कामाचा कंटाळा करू नका. ही वृत्तीच सोडून द्या. कष्ट करण्याची वृत्ती तुमच्याकडे पाहिजे. तुमच्याकडे भरपूर पैसा येईल, मी सांगतो.
कष्ट करण्याची वृत्ती पाहिजे. आणि हे कशासाठी करायचं? अभ्यास कशासाठी करायचं? ज्ञान कशासाठी मिळवायचं? देशाची प्रगती. बिझनेस कशाचा करायचा? देशाची प्रगती. तुम्ही हा देशाचा प्रगतीचा जर डोक्यात विचार ठेवला तर तुमची प्रगती फास्ट होईल, फास्ट सांगतो मी. पण देशाचा विचार म्हणजे काय? नुसतं देशाचा विचार करून सकाळी उठून कृतज्ञता व्यक्त नाही करायची. देशाचा विचार करायचा म्हणजे समाजाचा विचार करायचा. जे मी काही करीन, कर्म करीन, मी जे काही बिझनेस करीन तो समाजाच्या हितासाठी असला पाहिजे, समाजाच्या भल्यासाठी व्हायला पाहिजे. तो बिझनेस करा. नाही तर बिझनेस खूप आहेत आपल्याकडे, बिझनेस खूप आहेत करण्यासारखे, नको ते. समाजाची वाट लावणारे बिझनेस करू नका. सध्या ते बिझनेस खूप फळफळलेत. ते गेम्स कुठले कुठले येत आहेत, काय काय चाललेलं आहे. यांनी आपली पिढी खिळखिळी होईल, लक्षात ठेवा, खिळखिळी होईल. त्याच्यापासून लांब राहा. तरुणांना मला हाच संदेश आहे, या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा. यांनी तुमचं भलं होणार नाही. आयुष्य फुकट जाईल. आणि हे कधी कळेल? मोठं झाल्यावर. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. एक लक्षात ठेवा, वेळ ही नंतर परत येत नसते. वेळ ही अशी गोष्ट आहे ती सगळ्यांना सारखीच मिळते आणि सगळ्यांना त्याच वेळेला मिळते, नंतर मिळत नाही. जुना वेळ घेण्याची क्षमता कुठल्याच मोठ्या धंदेवाईक लोकांमध्ये पण नाही किंवा राजकारणामध्ये पण नाही. गेलेला वेळ परत येत नाही. म्हणून त्या वेळेमध्ये ती गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून अभ्यास करण्याची वृत्ती ठेवा. मानसिकता अभ्यासाची, ज्ञानाची. आणि हे ज्ञान काय? ज्ञानातनं मी पैसे कमवणार नाही. ज्ञानातनं मी देशाची प्रगती करणार, समाजाचं आरोग्य बघणार, समाजाचं हित बघणार. तुम्ही समाजाचं हित बघायला लागले की समाज तुमचं हित बघायला लागेल, हे लक्षात ठेवा. आपल्याला इथे हे जे तोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही समाजाचं हित बघणार नाही. तुम्हाला समाजाचं काय पडलं आहे, मला माझे पैसे पाहिजे, मला सगळं मिळालं पाहिजे, ही वृत्ती सोडून द्या. मी आणि माझं कमी करणं म्हणजे स्पिरिच्युअलिटी नाही, लक्षात ठेवा. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय हो? लोकांना स्पिरिच्युअलिटी म्हणजे खूप मोठं वाटतं. मीपणा कमी, अहंकार सोडून देणं. काय नसतं असलं काय. तुम्ही सर्वांचा विचार केला की परमार्थ झाला. स्वतःचा विचार करूच नका, सर्वांचा विचार करा की स्वतःचा विचार सर्वजण येऊन तुमचा करतील. आपण कशाला आपला विचार करायचा? आपण सर्वांचा विचार करायचा. आणि सर्वांचा विचार करायचा म्हणजे पैसे वाटत बसायचं नाही आहे. मग सद्गुरूंनी काय सांगितलं? सोपा उपाय सांगितला. सोपा उपाय, शुभचिंतन कर, बस एवढं तरी करता येईल. शुभ इच्छा देता येईल लोकांना, ब्लेसिंग देता येईल. अरे एवढं तर करता येईल ना सहज. पैसा लागत नाही, कष्ट लागत नाही, काही लागत नाही. आता बघा सद्गुरूने आणि सोपं केलं. चला आम्ही खूप आळशी आहोत, चला आळशी आहेत ना, घर बसल्या कर, पण कर. मग काय कर? निदान शुभ इच्छा कर लोकांची, लोकांचं भलं व्हावं एवढी इच्छा करत राहा, म्हणत राहा, आणि जमलंच तर करत राहा. सोपी गोष्ट आहे ना. इच्छा कर, बोल तोंडानी, आणि निदान हाताने काय जमेल तेवढं करत राहा ना. हाताने जे काही जमेल ते करत राहा, मजा असते करण्यामध्ये. एक गरीब मुलगा असतो, गजरे विकत असतो. गजरे विकता विकता चपला पायात नसतात, त्यामुळे उन्हामध्ये पायाला त्रास होत असतो. एक माणूस त्याला बघतो, त्याला दया येते. तो जाऊन एक चप्पलचा जोड आणून त्याला देतो. तो जोड घातल्यानंतर त्याला इतकं बरं वाटतं की अरे, त्याच्यात समाधान बघून ह्याला पण बरं वाटतं. मग तो काय मुलगा म्हणतो, तुम्ही देव आहात का? असं तुला प्रश्न विचारतो. त्या माणसाला काय विचारतो, तुम्ही देव आहात का? तो म्हणतो, तू असं का मला विचारतोय? तो म्हणतो, माझा विचार हा रोज चाललेला होता की मला कोणीतरी जर जोडे दिले, चप्पल दिला, तर माझं हे पाय भाजणं कमी होईल. तर देवाने ऐकलं आणि तुम्ही देव असणार म्हणून तुम्ही देव माझं ऐकलं. तर तो बोला, बाबा मी देव बिव नाही रे बाबा. मग तुम्ही नक्कीच देवाचे मित्र असणार असं म्हणा. मग देव होणं शक्य नसलं तर देवाचे मित्र होणं शक्य आहे ना आपल्याला. देवाचे मित्र होणं शक्य आहे ना. म्हणून ज्याला शक्य आहे ती आपण मदत लोकांना केली, जी शक्य असेल ती तुमच्या पात्रतेप्रमाणे तुम्ही जे काही करता येईल ते तुम्ही करत राहा. जे काही करता येईल ते. काहीच नाही करता येत तर शुभ इच्छा करा.
लोकांचं भलं होऊ दे हे म्हणत राहा. कारण शेवटी तुमचा सक्सेस आहे ना माणसं जोडण्यामध्ये, हे लक्षात ठेवा. नाती आहे ना खूप महत्त्वाची असतात. आपण म्हणतो नाती गोत्यात आणतात म्हणून. नाती गोत्यात आणतात असं म्हणतो. ती गोत्यात का आणतात? का तुम्ही ती गोत्यात आणतात. नातीचा काय संबंध नसतो, नाती चांगलीच असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, नाती जपली पाहिजे. नाती म्हणजे फक्त आपले बहीण भाऊ नाही, सगळं कंपनीमध्ये सुद्धा नातं जपता आलं पाहिजे एकमेकांचं. आणि नातं जो जपतो ना तोच लीडर होतो, लक्षात ठेवा. लीडर म्हणजे नुसता असं करून फिरला म्हणजे लीडर नसतो. लीडर कोण होतो? तो लीडर लोकांना जवळ घेतो, तो लीडर होतो. म्हणून बघा, जे लोक सक्सेसफुल आहेत राजकारणामध्ये असू दे, समाजकारणामध्ये जे सक्सेसफुल आहेत त्यांच्या मागे लोक असतात. कारण लीडर कधी होतो? फॉलोअर्स असतील तर ना. मागेच कोण नाही तर तुला कोण लीड करणार? तू कोणाला लीड करणार? लीडर होण्यासाठी तुझ्या मागे माणसं पाहिजे. आणि माणसं मागे तुमच्या काहीतरी स्वार्थाने असली नाही पाहिजे. ते मनापासून तुमचं भलं करणारी, चिंतन करणारी असली पाहिजे. म्हणून आपल्याला नाते संबंध जोडता आले पाहिजे, नाती जोडता आले पाहिजे, माणसं जपता आली पाहिजे, माणसं जोडता आली पाहिजे. आणि माणसं जोडण्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला 2 गोष्टी सांगितल्या आहे. एक, कृतज्ञ राहा आणि शुभचिंतन करत राहा. 2च गोष्टी कर, 2 गोष्टी कर आणि काय नाही. कृतज्ञ राहा, सतत प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहायला की त्याच्याशी तू जोडला जातो. ज्याच्याशी तू कृतज्ञ राहशील त्याच्याशी जोडला जाईल. साधा आहे. कृतज्ञता हा जोड आहे, कृतज्ञता हा चुंबक आहे, कृतज्ञता हा गोंद आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला एकमेकांना जोडतो कधी? कृतज्ञ राहिला तर. तुम्ही जर तुमच्या कंपनीबद्दल कृतज्ञ राहाल तर कंपनीशी तुम्ही जोडले जाल. बॉसबद्दल कृतज्ञ राहाल, बॉसशी जोडले जाल. बायकोबद्दल कृतज्ञ राहाल तर बायकोशी जोडले जाल. म्हणून बायको, भाऊ, बहीण यांची नाती जर जपायची असेल तर एकमेकाबद्दल कृतज्ञ राहा. आणि काय करायचं नाही, सतत कृतज्ञ. आणि कृतज्ञ राहायचं म्हणजे काय हो? नुसतं कृतज्ञ म्हणून कृतज्ञ नाही, जाणीव असली पाहिजे. आपण तो जे करतो ना आपल्यासाठी त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. देशाबद्दल कृतज्ञ राहायचं म्हणजे देश आपल्यासाठी किती करतोय. सैनिक, पोलीस, शेतकरी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी किती करतो ह्याची जाणीव ठेवणं आणि त्याच्याबद्दल कृतज्ञ राहणं, याला कृतज्ञ राहणे म्हणतो. म्हणून बायकोबद्दल कृतज्ञ राहा. कारण काय असतं, वी टेक इट फॉर ग्रांटेड. शरीर गृहीत धरतो, फुकट मिळालेलं आहे. शरीर गृहीत, माणसं गृहीत. बायको आपल्याला रोज डबा भरून देते, सगळं बघते, गृहीत. शरीर सगळं दिलेलं आहे, फुकट, गृहीत. म्हणून आपण शरीराबद्दल कृतज्ञ नाही आहे, आपल्या माणसांबद्दल कृतज्ञ नाही आहे, आपल्या कंपनीबद्दल कृतज्ञ नाही, आपल्या नोकरीबद्दल कृतज्ञ नाही, आपण कशाबद्दलच कृतज्ञ नाही. आपण टेकन फॉर ग्रँटेड, सगळं गृहीत. मग कधी होतं? जेव्हा जॉब जातो तेव्हा जॉबची किंमत कळते. मग बाहेर जाऊन म्हणतो कमी पैसे दिले चालते पण जॉब द्या. इथे जॉब असताना प्रमोशन नाही, काम नाही करणार, इन्क्रिमेंट नाही मिळणार, काम नाही करणार, संप करणार. संप करून तुम्हीच संपता. मालकाचं काहीच नुकसान होत नाही. मालकाकडे पैसा भरपूर असतो, तो दुसरीकडे जॉब उघडतो, त्याला काय फरक पडत नाही. संपतो आपण, काम करणारे लोक. म्हणून एक लक्षात ठेवा, कृतज्ञ राहा. मी आज तुम्हाला काय काय सांगितलं? द्यायला शिका, दिल्याने येत आहे. सोडून द्यायला शिका, फालतू गोष्टी सोडून त्याच्यात पडू नका. यांच्याबद्दल बोल, त्याच्याबद्दल बोल, त्याचा द्वेष कर, फालतू गोष्टी सोडून द्या. आणि मग काय करा? कृतज्ञ राहा. कृतज्ञ कोणाबद्दल? सगळ्याबद्दल. वस्तूबद्दल पण कृतज्ञ. लक्षात ठेवा. बांदकर साहेबांनी आपल्या पेटीबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे, तर पेटी साथ देईल त्याला. नाही तर पेटी साथ देणार नाही. लक्षात, त्रास देईल. हे मॉडेल, ते मॉडेल, काहीतरी होईल. बघा, वस्तूला पण जीव असतो असं म्हणतात. सगळं असतं, वस्तू पण तुम्हाला धडा शिकवते. म्हणून कित्येक लोक मी बघितले की आपल्या वस्तू ज्या वापरतो ना रोज त्याच्याबद्दल कृतज्ञ नसतात. म्हणून आपले पंतप्रधान जेव्हा लोकसभेमध्ये गेले तर त्यांनी पायरीला नमस्कार केला. आम्हाला खूप आवडलं, खूप आवडलं. मग लोक बोलायला तयार असतात ना. पायरीला लोकांना दाखवण्यासाठी, टी व्ही बघतो ना म्हणून. अरे पण अजूनपर्यंत कोणीतरी दाखवण्यासाठी पण केलं का? दाखवण्यासाठी पण केलं नाही ना कोणी. मग कौतुक करणं,
परवा मी कुठला तरी टेनिस प्लेअर खेळताना हरला म्हटल्यानंतर, ती बाई होती कुठली ती, इतके वर्ष ऑलिम्पिक जिंकते तू, एकदा हरल्यानंतर तिने आपली बॅट तोडली, रॅकेट असं तोडलं, आपटलं आणि तोडलं. अरे ज्या रॅकेटने तुला एवढं मोठं केलं, एवढं महान केलं तुला, आज त्या रॅकेटला तू तोडते, आपटते का? ते एक गेम हरली म्हणून. कृतज्ञता, सद्गुरू म्हणतात कृतज्ञता हे पाप आहे आणि कृतज्ञता हे पुण्य आहे. लक्षात ठेवा, सतत कृतज्ञ राहा जे काय आहे त्याच्याबद्दल, जे काय आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. नाही ते सगळं मिळायला सुरुवात होईल, नाही तर आहे तर नाही होऊन जाईल. लक्षात ठेवा, मी काय बोलतो ना, प्रत्येक सिद्धांत खरं म्हणजे एक प्रवचन आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. नाही ना तुमच्याकडे ते सगळं तुमच्याकडे यायला लागेल. कृतज्ञता खेचून आणेल, जे जे नाही ना ते सगळं खेचून आणेल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे